नमस्कार मित्रांनो, मी पूनम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज मी मटकी भिजवलेली आहेत आणि या मटकीची छान रसरशीत भाजी करायची आहे आणि ती कशी करायची ते आता आपण पाहूया. तर मटकीच्या भाजीत टाकायला हे मी 2 कांदे चिरून घेतले आहेत, कढीपत्ता घेतला आहे, एक बटाट कापून त्यामध्ये मिक्स केला आहे. आता ही भाजी आपल्याला कुकरला करायची आहे. झटपट भाजी होते. आता मी कुकर ठेवला आहे गॅसवर. आपल्याला कुकरमध्ये ही झटपट भाजी करायची आहे. आता तेलही टाकून घेतलं आहे मी त्याच्यात. कुकरमध्ये तेल छान गरम झालं आहे. तर आपण राईची फोडणी घालूया. राई छान तडतडत आहे. आता आपण जिरं घालूया, थोडं हिंगही घालूया आणि आता आपण कढीपत्ता घालू. त्याचबरोबर कांदा, छान परतून घेऊया. ह्यामध्ये आमचा घरगुती मसाला घालूया. 2 चमचा हळद घालूया. आता मिक्स करून घेऊया. तुम्हाला तिखट हवं नसेल तर थोडा आणखी मसाला घातला तरी चालेल. कांदा आता छान शिजला आहे. आता आपण त्यामध्ये हे मटकी आहे, बटाटा कापून घेतला आहे तो घालून घेऊया. मटकी टाकून घेतली आहे. आता व्यवस्थित मसाल्यामध्ये आपण हे मिक्स करून घेऊया. मटकी छान मिक्स झाली आहे कांदा आणि मसाल्याबरोबर. आपण ह्याच्यावर 2 मिनिटं ताट ठेवूया आणि त्यावर पाणी ठेवूया. भाजीमध्ये कधी पाणी गरमच टाकायचं असतं. थंड पाण्याने भाजीची चव बिघडेल. आता आपण तोपर्यंत टोमॅटो कापून घेऊया. भाजीत टाकायलाही मी 2 टोमॅटो घेतले आहेत, ते बारीक कापून घेते आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्याही घेतल्या आहेत. मी केव्हाही कडधान्याच्या भाजीमध्ये टोमॅटोबरोबर लसूण टाकते. तुम्ही असं करून बघा, खूप चांगली छान टेस्ट येते भाजीला. तर टोमॅटो टाकायच्या आधी आपण हे थोडं भाजीत पाणी टाकून घेऊया. आणि आपण भाजीत अजून पाणी टाकलं नाही आहे. हे टाकून एकदा चमचा फिरवून घेतो. पुन्हा टाकायला थोडं पाणी ठेवूया. आपल्याला मटकीची रसरशीत भाजी करायची आहे. आता टोमॅटो बारीक चिरून मी वाफेवर ठेवला आहे. लसूण हे ठेचून घेतला आहे. जितका लसूण जास्त टाकाल तेवढी भाजी चविष्ट लागते. आता आपण टोमॅटो भाजीत टाकून घेऊया.
लसूणही टाकून घेऊया. आता हे गरम झालं आहे ते आपण टाकून घेऊया आणि कुकरचं झाकण बंद करून शिटी घेऊया. आता मी कुकरचं झाकण लावून घेतलं आहे. आता आपल्याला 3 शिट्या घ्यायच्या आहेत आणि गॅस बंद करूया. ह्या आता आपल्याला शिट्ट्या झाल्या आहेत, कुकर थंड झालं आणि आता मी हा ओपन केला आहे आणि बघा ही आपली मटकीची रसरशीत भाजी तयार आहे. नाचणीची भाकरी, मटकीची भाजी, करवंदाचं लोणचं आणि काकडी असा आजचा बेत आहे. मित्रांनो तुम्ही नक्की मटकीची भाजी अशा प्रकारे करून पहा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. थँक्स फॉर वॉचिंग.